नमस्कार. आता आपण पाहणार आहात मृतदेहाला बांधूनच स्मशानाकडे अंत्यसंस्कार करण्याकरता का नेतात. गरुड पुराणातील रहस्य. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर पाहूया. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो. यामध्ये गरुड पुराण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मृत्यूशी संबंधित विधींचे स्पष्टीकरण दिले आहे. मृत्यूचे वास्तव या जगात एक असे सत्य आहे ज्यापासून आपण सर्वजण पळतो, ज्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे नाव घ्यायलाही घाबरतो. ते म्हणजे मृत्यू. जेव्हा आपल्या घरासमोरून एखादी अंत्ययात्रा जाते तेव्हा आपल्या कानावर एकच आवाज घुमतो, राम नाम सत्य है. पांढऱ्या कफनात गुंडाळलेले शरीर आणि 4 लोकांच्या खांद्यावर असलेली तिरडी हे दृश्य आपण सर्वांनी पाहिले आहे. पण त्या पांढऱ्या कफनाखाली लपलेले भयानक वास्तव तुम्ही कधी जवळून पाहिले आहे का? जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला आढळेल की मृत्यूनंतर मानवी शरीर फक्त झाकले जात नाही तर दोरीने घट्ट बांधले जाते. त्याला बांबूच्या तिरडीला जखडले जाते आणि सर्वात विचित्र म्हणजे पायाचे दोन्ही अंगठे एकमेकांना घट्ट बांधले जातात. मृतदेह का बांधला जातो ते पाहूया. एक क्षण विचार करा की ती व्यक्ती आता मरण पावली आहे. ती हलू शकत नाही, पळू शकत नाही किंवा कोणाला विरोधही करू शकत नाही. मग एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे किंवा कैद्याप्रमाणे त्याला दोरीने बांधण्याची गरज काय? हे फक्त त्याला खाली पडण्यापासून वाचवण्यासाठी आहे की यामागे गरुड पुराणात सांगितलेले एखादे खोल, काळे आणि थरकाप उडवणारे रहस्य आहे? जर मी तुम्हाला सांगितले की प्रेताला बांधणे हा केवळ एक विधी नसून आपल्या पूर्वजांनी तयार केलेली एक लॉक सिस्टम आहे, एक असे सुरक्षा कवच जे जिवंत माणसांना वाचवते. काय होईल जर त्या दोऱ्या सोडल्या किंवा अंगठे बांधले नाहीत आणि शांत पडलेले ते शरीर पुन्हा हालचाल करू लागले तर? मृत्यूनंतरचे पहिले 24 तास. या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या प्रतिबंधित ज्ञानाचा शोध घेणार आहोत. आपण मृत्यूनंतरच्या पहिल्या 24 तासांचा उलगडा करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की विज्ञान ज्याला रिंगर मॉर्टिस म्हणते त्याला गरुड पुराण प्रेतबाधा का म्हणते, अंत्ययात्रेत मागे वळून पाहण्यास का मनाई आहे आणि सर्वात मोठा प्रश्न, स्मशानभूमीत लाकडाने मृतदेहाची कवटी का फोडली जाते? कपाल क्रिया ही एक विधी आहे. मृत्यूचा तो क्षण. गोष्ट सुरू होते त्या क्षणापासून जेव्हा डॉक्टर म्हणतात आय एम सॉरी, ही इज नो मोर. आपल्यासाठी तो अंत असतो. पण गरुड पुराणानुसार खेळ तर आता सुरू झाला आहे. भगवान विष्णू त्यांचे वाहन गरुडाला सांगतात की मृत्यू ही एका झटक्यात होणारी घटना नसून ती एक दीर्घ प्रक्रिया आहे. जेव्हा प्राण शरीर सोडतात तेव्हा शरीर निर्जीव होते. जीवशास्त्रासाठी हा केवळ पेशींचा मृत्यू आहे, पण आध्यात्मिक दृष्टीने त्या खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. आत्म्याचा गोंधळ पाहूया. पुराणानुसार मृत्यूनंतर लगेचच आत्म्याला आपण
मेल्याची जाणीव होत नाही. हे एखाद्या गाढ स्वप्नासारखे असते. जेव्हा आत्मा शरीराबाहेर पडतो तेव्हा त्याला वाटते की आपण झोपलो आहोत किंवा बेशुद्ध आहोत. तो स्वतःचे शरीर बेडवर पडलेले पाहतो आणि आपल्या कुटुंबियांना रडताना पाहतो. तो आपल्या पत्नीला आणि मुलांना हाक मारतो, मी इथे उभा आहे, तुम्ही त्या शरीराकडे पाहून का रडत आहात? पण शोकांतिका अशी की त्याचा आवाज कोणीही ऐकू शकत नाही. तो ओरडतो, वस्तूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा हात हवेतून आरपार जातो. हा तो क्षण असतो जेव्हा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो. त्याला जाणीव होते की त्याच्या या भौतिक जगाशी असलेला संबंध आता तुटला आहे. ओढ आणि अदृश्य शक्तींचा धोका, इथूनच खऱ्या धोक्याची सुरुवात होते. गरुड पुराण म्हणते की मृत्यूनंतरचे काही तास आत्मा मोहाच्या जाळ्यात सर्वात जास्त अडकलेला असतो. ज्या घरात त्याने 80 वर्ष घालवली किंवा ज्या शरीराला त्याने आयुष्यभर सांभाळले ते तो इतक्या सहजासहजी कसा सोडणार? आत्मा गोंधळात पडतो आणि त्याला वाटते की जर तो पुन्हा त्या शरीरात शिरला तर तो पुन्हा जिवंत होऊ शकेल. म्हणूनच मृतदेह लगेच बांधला जातो. एनर्जी लॉक. पायाचे अंगठे का बांधावे? गरुड पुराण आणि योग विज्ञानाचा यात खोल संबंध आहे. आपल्या शरीरात 72,000 नाड्या असतात ज्यातून प्राण ऊर्जा वाहते. योगशास्त्र सांगते की प्राणाचा प्रवाह पायाकडून डोक्याकडे आणि डोक्याकडून पायाकडे एका सर्किटमध्ये चालतो. जेव्हा माणूस मरतो तेव्हा ही ऊर्जा विखरली जाते, पण शरीरात काही उर्वरित ऊर्जा शिल्लक राहते. अंगठे बांधणे म्हणजे त्या सर्किटला शॉर्ट करण्यासारखे आहे. हे एक प्रकारचे एनर्जी लॉक आहे. प्राचीन ऋषीमुनींना माहीत होते की जर पाय मोकळे सोडले तर आत्म्याला जुन्या शरीरात परत प्रवेश करण्याचा मार्ग मिळू शकतो. अंगठे बांधून आपण आत्म्याला एक प्रतिकात्मक संदेश देतो, हा दरवाजा आता बंद झाला आहे, आता तू या शरीराचा वापर करू शकत नाहीस. नकारात्मक शक्ती. धोका फक्त आत्म्याचा परत येण्याचा नसून इतर शक्तींचाही असतो. गरुड पुराणाच्या प्रेतकल्प अध्यायात एक भयानक चेतावणी दिली आहे. हे ब्रह्मांड आपल्याला दिसते त्यापेक्षा खूप मोठे आहे. हवेत अशा अनेक अदृश्य शक्ती, अतृप्त आत्मा किंवा नकारात्मक शक्ती असतात ज्या शरीराच्या शोधात असतात. कल्पना करा, एखादे आलिशान घर आहे ज्याचा मालक घर सोडून गेला आहे आणि दरवाजा उघडा आहे. चोर उचक्के त्या घरात शिरून कब्जा करू शकतात. ताज्या मृतदेहाची स्थिती ही तशीच असते. मूळ मालक म्हणजेच आत्मा निघून गेला आहे आणि घर म्हणजे शरीर रिकामे आहे. मृत्यूच्या गंधामुळे या नकारात्मक शक्ती तिकडे आकर्षित होतात. यालाच परकाया प्रवेश म्हणतात. इतिहास आणि लोक कथांमध्ये अशा अनेक घटना आहेत जिथे मृतदेह अचानक उठून बसला, पण त्याचे वागणे हिंसक आणि विचित्र होते. विज्ञान
याला पोस्टमॉर्टम स्पॅम किंवा स्नायूंचे आकुंचन म्हणते, पण तंत्रविज्ञान याला पिशाच्य बाधा मानते. मृतदेहाला दोरीने, विशेषतः नारळाची किंवा सुतळीची दोरी आणि बांबूने, जे वाईट शक्तींना दूर ठेवतात, बांधणे हे एक प्रकारचे तांत्रिक बंधन आहे. हे त्या शरीराला सील करते, जेणेकरून अंत्यसंस्कारापर्यंत ते सुरक्षित राहावे. वैद्यकीय आणि व्यावहारिक कारणे. प्रेत बांधण्यामागे काही तार्किक किंवा वैद्यकीय कारणे आहेत का? हो, आणि ती कारणेही तितकीच भयानक आहेत. रिंगर मॉर्टिस, मृत्यूनंतर 3 ते 4 तासांनी स्नायू आखडू लागतात, ज्यामुळे शरीर दगडासारखे कडक होते. प्राचीन काळी रुग्णवाहिका नसायच्या. लोक मैलोन मैल खडबडीत रस्त्यावरून, तिरडीवरून मृतदेह न्यायचे. जर शरीर घट्ट बांधले नसेल तर आखडलेल्या शरीराचा एखादा हात किंवा पाय विचित्रपणे बाहेर येऊ शकतो, किंवा शरीर तिरडीवरून खाली पडू शकते, जो मृताचा अपमान मानला जातो. विघटनाचे वायू. मृत्यूनंतर शरीरातील बॅक्टेरिया वायू निर्माण करतात. कधीकधी या वायूच्या दाबामुळे शरीरात अचानक हालचाल होते. तोंड उघडणे, डोळे फिरणे किंवा हात वर उचलला जाणे. अंत्ययात्रेत अशा अनैच्छिक हालचालीमुळे लोकांमध्ये घबराट किंवा चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून दोऱ्या शरीराला स्थिर ठेवतात. पंचक संकल्पना. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ किंवा मीन राशीत असतो तेव्हा त्याला पंचक काळ मानला जातो. गरुड पुराण सांगते की जर मृत्यू पंचक काळात झाला आणि त्यावर विशेष विधी न करता अंत्यसंस्कार केले तर ती व्यक्ती एकटी जात नाही, ती कुटुंबातील आणखी 5 सदस्यांना 2 वर्षात सोबत नेऊ शकते. या मृत्यूच्या ऊर्जेला फसवण्यासाठी पिठाचे किंवा गवत म्हणजेच कुश वापरून 5 पुतळे बनवले जातात. त्यांनाही मृतदेहाप्रमाणेच कफनात गुंडाळून बांधले जाते. त्यांना मृतदेहासोबत जाळले जाते. ही एक प्रकारची डिकॉय सिस्टम आहे, ज्यामध्ये यमराजाला सांगितले जाते की 5 लोक गेले आहेत, आता दुसऱ्या कोणाला नेऊ नकोस. दिशा आणि अंतिम ताकीद. दक्षिण दिशा. यम. घरात मृतदेहाचे डोके कधीही दक्षिण दिशेला केले जात नाही, कारण दक्षिण ही मृत्यूची देवता यमराजाची दिशा मानली जाते. जोपर्यंत शरीर घरात आहे तोपर्यंत त्याला जिवंत मानून डोके उत्तर किंवा पूर्वेला ठेवले जाते, पण अंत्ययात्रेसाठी डोके स्मशानाच्या दिशेला केले जाते. अधमार्ग. विश्राम. स्मशानाच्या वाटेवर अर्ध्या रस्त्यात तिरडी जमिनीवर ठेवली जाते आणि दिशा बदलली जाते. पाय स्मशानाकडे आणि डोके घराकडे. ही आत्म्याला दिलेली अंतिम ताकीद असते. त्याचे घराशी असलेले मानसिक आणि आध्यात्मिक नाते तोडण्यासाठी त्याला दाखवले जाते की तुझे घर आता मागे राहिले आहे. बळी अर्पण. अंत्ययात्रेत लोक लाह्या आणि नाणी फेकतात. हे दान नसून त्या अदृश्य नकारात्मक शक्तींना दिलेली लाच, बळी असते, जेणेकरून त्यांचे लक्ष विचलित व्हावे आणि मृतदेह सुरक्षितपणे स्मशानात
पोचवावा. अंत्यसंस्कार. कपालक्रिया. स्मशानात पोचल्यावर ज्या दोऱ्या इतक्या महत्त्वाच्या होत्या त्या कापल्या जातात. आत्म्याच्या मुक्तीसाठी शरीराचे सर्व बंध तोडणे आवश्यक असते. जेव्हा शरीर अर्धे जळते तेव्हा घराचा मोठा मुलगा बांबूच्या काठीने प्रेताची कवटी फोडतो. यालाच कपालक्रिया म्हणतात. आध्यात्मिक कारण. शरीरात 7 चक्रे असतात. त्यातील सर्वोच्च चक्र म्हणजे डोक्याच्या मध्यभागी असलेले सहस्रार चक्र. असे मानले जाते की माणसाच्या आयुष्यातील सर्व आठवणी, अहंकार आणि ओळख कवटीत लॉक असते, जी फोडून आत्म्याला जबरदस्तीने बाहेर ढकलले जाते, जेणेकरून तो मेंदूत किंवा चेहऱ्याच्या मोहात अडकून राहू नये. वैज्ञानिक कारण. मानवी कवटीचे हाड अत्यंत कडक असते आणि आत द्रव पदार्थ असतो. आगीच्या उष्णतेमुळे आत वाफ तयार होते आणि प्रेशर कुकरसारखी स्थिती निर्माण होते. जर कवटी फोडली नाही तर ती बॉम्बसारखी फुटू शकते आणि जळते निखारे आजूबाजूच्या लोकांवर उडून अपघात होऊ शकतो. म्हणून कपालक्रिया एका सेफ्टी व्हॉल्व सारखे काम करते. 13 दिवसांचा प्रवास. अग्निदहन झाल्यानंतर प्रवास 13 दिवस सुरू राहतो. वायवीय रूपात असलेला आत्मा भूक आणि तहानेने व्याकुळ असतो. 10 दिवसापर्यंत केलेले पिंडदान आत्म्याला अंगठ्याच्या आकाराचे एक नवीन सूक्ष्म शरीर बनवण्यास मदत करते. 13व्या दिवशी आत्मा पितृलोकात जाण्यासाठी तयार होतो आणि शेवटी मुक्त होतो. शरीर बांधणे, मंत्रपठण आणि कपालक्रिया यासारखे विधी आपल्या पूर्वजांनी, जे महान मानसशास्त्रज्ञ होते, जिवंत माणसांना मृत्यूच्या कठीण प्रसंगात शिस्तबद्ध आणि कामात व्यस्त ठेवण्यासाठी बनवले होते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी अंत्ययात्रा पाहाल तेव्हा त्या दोऱ्यांना पाहून घाबरू नका. त्या आत्म्याच्या स्वातंत्र्याची ती पहिली पायरी आहे. हे लक्षात ठेवा. जीवन अनमोल आहे, ते हसून जगा, कारण शेवटी आपल्यालाही त्याच तिरडीवर त्याच दोऱ्यांनी बांधून जायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.